नमस्कार, विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील नवीन व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं बंधुं मुकुन्दं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषायवाससमजं कमलाक्षमेकं. मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि. कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः. औदुम्बरात्तळवटी नरसिंहयोगी. कृष्णातटी परमशान्तिसुखासि भोगी. ध्यानस्थ होवुनि समस्तचरित्र पाहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा. कृष्णातिरी वास करोनी ओझा. सुभक्त तेथे करीती आनंद. ते सूर स्वर्गी पाहती विनोद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेली सगळी मंडळी आणि यूट्यूबच्या माध्यमातून उद्या परवा आपल्या सवडीनं हा व्हिडिओ बघणारी दत्तभक्त मंडळी यांना माझा नमस्कार. खरं तर आज आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे आणि आपण सर्वांनी मेसेजेसद्वारे आपले काही जणांनी फोन करून काही जणांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी जिथे मुक्कामाला आहे तिथं नॉर्मल साधा फोन पोचत नाही रेंज नसल्यामुळे. त्यामुळे व्हॉट्सॲप कॉल करावा लागतो आणि मग काही जणांनी व्हॉट्सॲप कॉल करून पण त्याच्यातही काही कमी जास्त इंटरनेटचं झाल्यानंतर ऐकायला न येणं, यामुळे खूप लोकांना संपर्क साधायची इच्छा असूनही संपर्क माझ्याकडनं होऊ शकत नाही. अनेक जण तळमळीने मेसेजेस करत आहेत आणि खूप मनापासून सांत्वना देत आहेत किंवा आपले विचार सांगत आहेत. पण सगळ्यांच्याच मेसेजेसना किंवा आलेल्या फोन कॉलला रिसीव्ह करता आलं नाही किंवा उचलता आले नाहीत फोन किंवा बोलता आलं नाही. तर किमान या माध्यमातून एक 15 मिनटं 10 मिनटं तरी आपल्याशी इंटरॅक्शन करावं, थोडंसं बोलावं, म्हणून आज फेसबुक लाईव्हच्याद्वारे एक छोटासा प्रयत्न की आपण हजारो लोकांनी म्हणजे जवळजवळ 1,500-2 हजार मेसेजेस येऊन पडलेले आहेत इनबॉक्सला आणि सगळ्याच माणसांना रिप्लाय देणं किंवा त्याला प्रत्युत्तर देणं 1 to 1 प्रत्येकाच्या भावपूर्ण संदेशाला मेसेजेसना प्रत्युत्तर देणं हे एकतर बाकीची दिवसकार्य इत्यादी चालू असल्यामुळे त्याच्यातही शक्य नाही आणि व्यवहार्यदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळं या माध्यमातून आपल्या सर्वांशी बोलावं म्हणून इथंपर्यंत आजचं हे प्रयोजन फेसबुक लाईव्हचं. खूप लोक काही जणांपर्यंत पोचलं नसल्यामुळे अनेक प्रश्न विचारत आहेत. दत्तभावनेचं अनुष्ठान काय, हे काय. तर त्यांनाही मला इंटरनेटची उपलब्धता तेवढी नसल्यामुळे असं पटकन सांगता येत नाही आहे की काय आहे काय नाही. काही जणांना मोगमात सांगितलं आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला माझ्याकडनं उत्तर मिळालं नसेल किंवा
माझ्याकडनं काही प्रत्युत्तर आलं नसेल तर कृपा करून आपण समजून घ्या की ही अडचण वेळेची पण आहे, प्राप्त परिस्थितीची आहे आणि त्यामुळे कुठलाही गैरसमज किंवा रोष आपण मनात ठेवू नये, राग मनात ठेवू नये. सर्व गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर आपण जे कोणाला काही PDF पाहिजे, कोणी काय मागितलं आहे ते माझ्याकडे उपलब्ध असलेलं नक्की आपल्याला नंतर देईन. सध्या ती मानसिक स्थिती किंवा तेवढी उपलब्धता माझ्याकडे नसल्यामुळं मला माफ करा. असो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 2-2.5 महिने आम्ही सलग, माझे वडील आणि मी, हॉस्पिटलमध्ये आमचे दिवस 2-2.5 महिने जवळजवळ गेले. गुडघ्याचं ऑपरेशन एवढ्यासाठीच करायची वेळ आली कारण त्यांना चालताच येईना आणि त्यामुळे डॉक्टर देशपांडे, कोल्हापूरचे सुरेश काका देशपांडे, त्यांच्याकडे बाबांची दोन्ही गुडघ्याची नी रिप्लेसमेंट खूप छान झाली. ते खूप छान चालायला लागले, वॉकर सुटला, हातात काठी घेऊन चालायला लागले. इतकंच नाही तर जिने चढायला लागले. खूप छान पद्धतीने घरातल्या घरात इंडिपेंडंट चालायला लागले. नारायण स्वामींचा उत्सव चालू होता आणि पहिलं दुसरं कीर्तन माझं पार पडल्यानंतर शेवटची 10 दिवस कीर्तन होती, त्यातल्या शेवटच्या दिवसापर्यंत एकदा तरी कट्ट्यावरती म्हणजे मंदिरात उत्सव मूर्तीला नमस्कार करता यावा ही त्यांची अतिशय मनातली इच्छा. त्यामुळे ते खूप मनापासून दिवसातले 4-5 तास व्यायाम करीत होते या फिजिओथेरपीचे सगळे. पण जी कोरोनाची महामारी सध्या चालू आहे, 1.5 वर्षापासून सगळं जग ज्यातनं भरडून निघतं आहे, तर आपण जोपर्यंत दूरदूरच्या बातम्या गतवर्षीपर्यंत ऐकत होतो आणि तेच टाळावं, ते होऊ नये, घरात डायबिटीस पेशंट आहेत हे लक्ष घेता बाबांना मागच्या वर्षीपासून वेगळ्या ठिकाणी ते एका रूममध्ये मी आणि आपण फेसबुक लाईव्ह आणि अनेक गोष्टी मागच्या वर्षी आपण केल्या. परंतु इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा एक असा फसवा क्षण येतो कुठला तरी की ज्याच्यामध्ये आपण थोडेसे वीक राहतो, थोडे गाफील राहतो किंवा कळतही नाही आपल्याला, असं म्हणूया, गाफील म्हणण्यापेक्षा पण, की कुठेही आम्ही सामील झालो नाही, कुठल्याही कार्यक्रमात गेलो नाही, कुठेच सामील झालो नाही. बाबा तर आपल्या खोलीमध्येच होते. पण असं कुठून इन्फेक्शन झालं, व्हायरल झालं का आणखीन कुठून झालं, दत्तगुरूंची इच्छा. परंतु ते लक्षात आलं आणि अँटीजन टेस्ट किंवा आणखीन RT-PCR इत्यादी सगळं केल्यानंतर मला झाल्याचं कळलं, बाबांना झाल्याचं कळलं, आत्या आली होती घरी पुण्यातली, तिला झाल्याचं कळलं. त्यामुळे तिन्ही आघाड्यांवरती सारखं तिची तब्येतीची काळजी घ्या, बाबांचं बघा, माझं स्वतःचं सांभाळा. गावातल्या अनेक सामाजिक कार्य करणारी तरुण तडफदार अशी सगळी मित्रमंडळी, त्यांचा खूप पाठिंबा मिळाला. समोरचे काही शेजारी, आजूबाजूचे शेजारी, आणखीन गावातली सगळी मित्रमंडळी. अक्षरशः या कोरोना काळात सगळ्यांना इच्छा असते पण कोणीही पुढाकार घेऊ शकत नाही, कारण काही शासकीय मर्यादा आहेत, काही पोलीस तिथे यंत्रणा असते, काहीतरी गोष्टी घडतात. या सगळ्यामुळे सगळ्यांना इच्छा असूनही सहभाग घेता येत नाही. पण तरीही उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग दिला आणि वाडीच्याच कोविड सेंटरमध्ये बाबांचा ऑक्सिजन ड्रॉपआउट व्हायला लागल्यामुळे 93-92 असं आल्यामुळं महाराजांच्याच कृपेने वाडीमध्ये मिळालं. मी घरात होम आयसोलेशनमध्ये होतो, आत्या आणि मी. पण अचानक 7 दिवसाचं मेडिकेशन पूर्ण झाल्यानंतर तिथल्या स्थानिक कोविड सेंटरमधल्या त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांना व्हेंटिलेटर लागू शकतो, तर तुम्ही लवकरात लवकर कुठेतरी योग्य ठिकाणी शिफ्ट व्हा. म्हणून मग पुण्याला देवयानीमध्ये 14 दिवस अखंडपणे त्यांच्यावर उपचार चालू होते. पण प्रकृती, शरीर एवढं क्षीण झालं होतं, तब्येत एवढी क्षीण झाली. काही गोष्टी बोललो नव्हतो आपल्याशी, कारण त्याचा सगळ्याच काही सांगण्यासारख्या असतात असं नाही. परंतु डायबिटीस पेशंट असल्यामुळे, BP पेशंट असल्यामुळे, अन्य सहव्याधी त्यांना असल्यामुळे त्यांना डाव्या बाजूला म्हणजे ब्रेन स्ट्रोक एक दिवशी आला आणि त्यात जी काही ते बाउन्स बॅक करायच्या बेतात होते, आवाज ते पुन्हा त्यांचं व्हेंटिलेटर, NIV व्हेंटिलेटर काढले गेलेलं होतं. पण दुर्दैवाने म्हणा, काही म्हणा, त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे डावी बाजू टोटली पूर्णतः निकामी झाली असं डॉक्टरांकडनं आतून कळलं. मग हळूहळू आणखीन प्रकृती क्षीण होत गेली आणि नृसिंह जयंतीच्या दिवशी अतिशय शांतपणे डॉक्टरांनी विचारलं होतं की व्हेंटिलेटर लावणार आहात का? तर म्हणलं कुठलंही आता होल पाडून तिथे आत श्वासनलिकेमध्ये व्हेंटिलेटर आणि ते सगळं आता काही करायचं नाही. त्यामुळे आहे या प्राप्त परिस्थितीत जे सहज घडायचं ते भगवंताच्या इच्छेनं घडू दे. आणि म्हणून
जसं व्हायचंय तसं घडू दे ह्या भूमिका घेतल्यामुळं, तशी कन्सेंट डॉक्टरनं लिहून दिल्यामुळे एक 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 शारीरिक मर्यादा कमी होत 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 नृसिंह जयंतीच्या दिवशी बाबांचं देहावसान झालं. आज बघता बघता 6वा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी बाबांचं जे अतिशय श्रद्धेचं ठिकाण असलेलं म्हणजे त्यांचा जीव की प्राण आत्मा या त्यांच्या श्रद्धास्थान नरसोबाची वाडी, तिथे त्यांच्या अस्थि विसर्जन करता आले. आमचे बंडोपंत पुजारी त्यांनी तिथली व्यवस्था केली आणि सगळं पुढचं क्षौरादी आणि सगळं करून कृष्णा पंचगंगा संगमामध्ये अस्थि विसर्जित करता आल्या. माझ्या आईचं निधन झाल्यानंतर 17 साली बाबा कधीच माझे इतका आमचा त्यांचा संपर्क आला नव्हता लहानपणापासून माझ्या. पण मागच्या लॉकडाऊनमुळे आम्ही दोघे एकमेकांचे अगदी जवळचे मित्रच झालो होतो. मित्र यासाठी शब्द वापरला, याचं कारण असं की प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रमित्र समाचारे, की कुठल्याही मर्यादा बोलण्याच्या सुद्धा, म्हणजे अशा हा विषय विवेकशी बोलावा न बोलावा, मुलगा आहे, चेष्टा मस्करी विनोद, पुत्रवत जरी मुलगा जरी असलो तरी सुद्धा मित्रवत ते व्यवहार ठेवून माझ्याशी वागत होते. सगळी काळजी घेत होते, खाण्यापिण्याच्या गोष्टी आम्ही दोघेच जण. तर लॉकडाऊनमुळे आम्ही खूप जवळ आलो होतो. या कोल्हापूरच्या पायाच्या ऑपरेशनच्या वेळेला, गुडघ्याच्या ऑपरेशनच्या वेळेला पूर्णतः सेवा त्यांची दत्तकृपेने मला करायला मिळाली. खूप जवळून त्यांना अनुभवता आलं, त्यांची सेवा करता मिळाली. त्यामुळे एक चांगली व्यक्ती घरातली गमावली कोरोनाच्या या काळामुळे, याचं दुःख शल्य आहे. पण मी आज जो इथं आहे लाईव्ह, याचा उद्देश कुठलाही महानुभवपणे आपल्याला न सांगता, याचा उद्देश इतकाच आहे श्रोतेहो, की हा प्रसंग आज माझ्यावर आलेला, माझे वडील गेले, अशा हजारो लोकांचे आयुष्यात हजारो प्रसंग असे आलेले आहेत की कोणी आपला नवरा गमावला आहे, कोणी आपली बहीण गमावले, कोणी आपली आजी गमावले, आजोबा गमावलेत, कोणी आपले वडील गमावलेत, कोणी आपला भाऊ गमावला आहे, कोणी आपला मित्र गमावला आहे. अगदी आत्ता काल परवापर्यंतची गोष्ट आपल्याला सांगतो की अहिताग्नी बार्शीचे काळे गुरुजी, काय वय आहे त्यांचं, 54 वय, फक्त 54 वर्षाचे गुरुजी, आणि 5च दिवसाच्या फरकाने त्यांचा 26 वर्षाचा तरुण पोरगा मेला कोरोनामुळे. ही जगातली दुःख पाहिल्यानंतर, जगातलं लोकांच्या आयुष्यात येणारी समस्या आणि संकट पाहिल्यानंतर, उघड्या डोळ्याने आपण जर ते नीट पाहिलं नाही आणि जर ते वास्तव आपण मनावर बिंबवलं नाही आणि आपलंच दुःख जर आपण कुरवाळत बसलो, तर मग आपण जे संत साहित्य वाचलं किंवा जे कीर्तन आपण करतो किंवा जे प्रवचनातनं आपण पुढं जायचा प्रयत्न करतो किंवा एक कीर्तनाच्या गादीवरून, एरवी नाही पण कीर्तनाच्या प्रवचनाच्या गादीवरून उपदेशकाच्या भूमिकेमध्ये आपण जेव्हा कुठली एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा जे थेरॉटिकल ज्ञान आपण घेतलेलं असतं ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याचा, प्रत्यक्ष वस्तुस्थितीत आपण जेव्हा ते प्रत्यक्षामध्ये आणत नाही, तोपर्यंत या सगळ्या शिकलेल्या गोष्टी फोल राहतात, विफळ होतात. म्हणजे एक क्षण असा येतो कुठेतरी गहिवरून येण्याचा, तुटण्याचा, आपलं मन अंतःकरण कोलमडून पडण्याचा. पण मला माझेच शब्द आठवत आहेत. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये मी तारा आणि रामाचा संवाद आपल्याला सांगितला होता, आणि त्यात तारा आणि राम, आता बघा काय गमती असतात. कोल्हापुरात 99 साली मी हे शिकलो, ते थेरॉटिकल होतं, पण आई गेली तेव्हा ते प्रॅक्टिकली वापरावं लागलं. बाबा आत्ता गेले तेव्हा ते 99 साली मी शिकलो, पण बाबा आत्ता गेल्यानंतर ते वापरता येतंय का आपल्याला, आपण त्यातनं ओव्हरकम करू शकतो का, आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो का, बाहेर यायचा प्रयत्न तरी करू शकतो का, याचा आपण विचार केला पाहिजे. असा विचार करून तो तारा आणि रामाचा संवाद आपल्याला मी सांगितला होता, आठवत असेल जर आपल्याला, मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं सारच हे आहे की गोष्ट ही गोष्ट राहत नाही, गोष्टीचं सार आपण लक्षात घेतलं पाहिजे. की तो नवरा मरतोय आणि त्याचं प्रेत मांडीवरती असताना राम विचारतात की तू रडतेस का, तेव्हा ती तारा म्हणते माझा नवरा मेला म्हणून रडते. द्विरुक्ती दोष पत्करून मी सांगतोय, पण प्रसंग पुन्हा यावा, लक्षात यावा. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा घटना घडू शकतील, घडत असतील, तर त्याच्यात आपण खंबीरपणे उभं राहण्यासाठी म्हणून मी आत्ता हा मुद्दा पुन्हा सांगतोय. ज्या वेळेला त्या नवऱ्याचं प्रेत मांडीवरती आहे आणि ती रडते, स्वाभाविक आहे ना, नवरा मेला आणि ज्यांनी मारलं, रामानी मारलं, रामच समोर येत आहेत आणि विचारतायत तारेला त्या की तू का रडतेस. तेव्हा ती तारा सांगते की माझा नवरा मेलाय
आणि म्हणून मी रडते. तर प्रभू रामचंद्र तिला विचारतायत त्या प्रसंगामध्ये की नवरा तर तुझ्या मांडीवर आहे, मग रडतेस का? जी वस्तू आपल्यामध्ये नाही, जी गोष्ट आपल्याकडे नसते म्हणून माणूस शोक करतो का असते म्हणून शोक करतो? तुझा नवरा तर तुझ्या बरोबरच आहे आणि मग तू रडतेस का? तेव्हा ती म्हणते, रामा, तुमच्या बोलण्यातलं जे काय दिशा आहे किंवा काय तुम्हाला लक्ष करायचंय, काय तुम्ही उद्देशानं बोलताय ते मला कळत नाही. तेव्हा रामचंद्र पुन्हा बोलल्यानंतर ती विचार करून सांगते आणि ती म्हणते, रामा, मी माझ्या नवऱ्याच्या आत्मा जो आहे त्या आत्म्यासाठी रडते. आत्म्यासाठी रडते असा शब्द ऐकल्यानंतर त्या प्रसंगाला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण थोडे पुढे येतात आणि रामचंद्र पुन्हा प्रश्न विचारतात, जर आत्म्यासाठी रडत असशील तर आत्मा हा तर अमर आहे ना, तो येतही नाही आणि तो जातही नाही, तो फक्त ते शरीर धारण करतो आणि कार्यरत असतो. मग तू कोणासाठी रडतेस? शरीरासाठी रडत असशील तर शरीर मांडीवरती आहे, आणि आत्म्यासाठी जर रडत असशील तर आत्मा, ज्या आत्म्यासाठी तू रडतेस असं जर विधान करत असशील तर तो आत्मा तुला या क्षणाला टाकून पुढे निघून गेला, पुढच्या क्षणाला. बरं, याच्याही पुढे जाऊन विचारायचं तर या जन्मात तुझा वालीचं प्रेत मांडीवरती, वालीची पत्नी आहे ती तारा, तर त्या वालीच ती विचारते की तो वाली, त्या वालीशी लग्न होण्यापूर्वी तो आत्मा कुठून आला, त्याचा 7 जन्म तुझ्याशी काय संबंध होता हे सांगू शकतेस का? आत्ता या जन्मात तुझा आणि त्याचा पती पत्नी म्हणून संबंध आला, मान्य, पण आता तर तो तुला टाकून पुढे निघून गेला. मग पुढचे 7 जन्म त्या आत्म्याचा तुझा काय संबंध असेल, मागचे 7 जन्म त्या आत्म्याचा तुझा काय संबंध असेल? मग असं तू का रडतेस? नीट विचार करून उत्तर दे. आत्म्यासाठी शोक करतेस का शरीरासाठी शोक करतेस? ती गोंधळून जाते. आणि त्यावेळेला तो जे संवाद आहे आम्ही गुरुजींकडनं शिकलो होतो, ते सगळं कसं थेरॉटिकल असतं हो. सगळं असं म्हणजे ऐकायला छान वाटतं, बोलण्यासाठी ते श्लोक पाठ करून सांगण्यासाठी फार छान असतं. पण जेव्हा आपले जवळचे जीवश्च कंठस्थ अशी माणसं जेव्हा जातात व्याधीनं किंवा अशा या महामारीमध्ये किंवा आणखीन वेगळ्या ह्याच्यातनं, शेवटी दुःख नावाचा विषय हा होतोच. पण विषय शब्ददृष्ट्या समजून घेतलेला असलेला असला की तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता यावा, प्रयत्न करावा सद्गुरुकृपेने, किंवा आपणच आपल्याला समजूत काढावी. जगात कुठल्याही व्यक्तीकडनं सांत्वना मिळणं हा एक भाग झाला. खूप संत महंतांनी खूप आत्तापर्यंत काय म्हणूया, गेल्या 18-20 वर्षात संपर्क असलेल्या अनेक ज्यांची दर्शनं झाली अशा अनेक संत सत्पुरुषांचे मेसेजेस आले, सांत्वना त्यांनी दिली. सद्गुरू पदावरच्या लोकांचे मेसेजेस, फोन आले आपुलकीनं. खूप वेगवेगळ्या संस्थांमधल्या लोकांचे फोन आले, सगळ्यांचं आलं, सगळ्यांचं सांगणं आलं. पण आपणच आपल्या मनाला एक सांत्वना दिली पाहिजे. आणि तेव्हा हे असे विचार, शुद्ध चांगले विचार, संत सत्पुरुषांचे विचार, वेदाचे विचार, उपनिषदातले विचार, संत वाङ्मयातले विचार, पुराणांमधले विचार जर आपल्याबरोबर शिदोरी रूपाने असतील ना, तर ते ऐकलेले विचार कुठेतरी आपल्या वापरात यावेत असा प्रयत्न आपण नक्की करावा. या हेतूनं हा तारा राम हा जो संवाद आहे ना, हा माझ्या खूप हृदयाच्या जवळचा. कारण रामाने तिला अशा काही पद्धतीने विचारलं तेव्हा ती बिचकते. ती म्हणते शरीरासाठी करत नाही शोक, मग म्हणाली आत्म्यासाठी, मग आत्म्यासाठी आता करत नाही. मग तीच गोंधळून जाते आणि तीच रामांपुढे हात जोडून प्रश्न विचारते, देहोचित काष्ठवदराब जीवो नित्यश्चिदात्मकः सुख दुःखादि संबंधः कस्य स्याद राम मे वद. हे रामचंद्रा, हे प्रभू श्रीरामा, देहा अचित काष्ठवद राम, शरीर हे वाळलेल्या लाकडाप्रमाणे आहे. जीव हा नित्यश्चिदात्मक, जीव हा नित्यचिद आनंद स्वरूप आहे. मग सुख दुःखादि संबंध कस्य स्याद राममे वद. सुख आणि दुःख इत्यादी संबंध जीवाला, म्हणजे तुम्हाला, आम्हाला, आपल्या सगळ्यांना जे अनुभवायला मिळतात ते का मिळतात रामा? तुम्हीच मला सांगता का? मी आता तुमच्या उत्तर नाही देऊ शकत. सुख दुःखादि संबंध कस्य स्याद राम मे म्हणजे मला, वद बोला. तुम्हीच मला आता सांगा की आम्ही सुखी का होतो, आमच्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आम्ही दुःखी का होतो, आम्ही हळहळतो का, आम्ही शोक का करतो? रामा तुम्हीच सांगा ना आम्हाला. हे जे आम्ही शिकलो होतो ना,
हे आता इथे वापरायचं आहे. आपण या महामारीच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून हे वापरायचं आहे. तत्वज्ञान, तत्व हे केवळ ऐकायचं नाही, तत्वाचे ते शब्द आपल्या नित्य जीवनात आपण अंगीकार करावा. गोंदलेकर महाराज म्हणायचे, वेदांत हा बोलायला सोपा आहे, पण वेदांत हा अंगीकार करावा आणि तो वागण्या बोलण्यात यावा, तर त्या वेदांताची खरी धन्यता आहे. अन्यथा तो केवळ पाठ केलेला शुष्क वेदांत राहील. रामांनी जे उत्तर दिले श्रोते हो, ते फार धन्यतेचं आहे. ते मला आधार देणार आहे. माझ्या पुराणातली भाषा, माझ्या वेदातली भाषा, माझ्या उपनिषदातली भाषा, माझ्या संत वाङ्मयातली भाषा, माझ्या तुकारामांची भाषा, ज्ञानदेवांची भाषा, हे आपल्याला खऱ्या अर्थानं धीर देणारी आहे. आणि म्हणून या सगळ्या वाङ्मयाचा आणि या सगळ्या संत वाङ्मयाचा आश्रय आपण सगळ्यांनी अतिशय श्रद्धेनं सतत केला पाहिजे. कारण ते शब्द हे शब्द नाही आहेत, असे कुठून तरी पोकळ आलेले शब्द नाही आहेत हो. ते शब्द माणसाचं आयुष्य डिस्टर्ब झालेल्या जीवाला पुन्हा उभं करणारे, ते अतिशय तेजस्वी, ओजस्वी आणि अत्यंत प्रखर असे शब्द आहेत. रामचंद्रांनी उत्तर दिलंय त्या प्रसंगाला, मन एव हि संसारो बंधश्चैव मनःशुभे आत्मा मनस्समानत्व मेत्य तद्गत बंधभाग. ते म्हणाले की खरं सांगू का तुला, सुख आणि दुःख का होतं? तारेला सांगतायत रामचंद्र की त्या आत्म्याचा आणि मनाचा एकमेकाशी संयोग होतो आणि आत्मा आणि मन इतके एकरूप होऊन जातात की त्या मनात उठणारे जे तरंग आहे ते तरंग त्या आत्म्यावरती परिवर्तित होतात आणि वास्तविक आत्म्याला कुठलंच काही नाही. तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला काहीच नाही, येणंही नाही, जाणंही नाही, सुख नाही, दुःख नाही, जातपात शत्रू मित्र भाव नाही. तो सगळ्या द्वैताच्या पलीकडे आहे आत्मा. पण मनाचे तरंगाचे जे काही रिफ्लेक्शन्स म्हणूयात, त्याचे जे परिवर्तित होतात आत्म्यावरती, तर आत्मा आणि मन जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आत्मा मनस्समानत्व मेत्य तद्गत बंधभाग. बंधभाग असा शब्द प्रयोग वापरलाय. बंधन केव्हा होतं की मी दुःखी आहे, माझं कोणीतरी गेलंय, माझं काहीतरी हरवलंय, हरपलंय असं वाटणं, ही हळहळ निर्माण होणं, हे आत्म्याचं आणि मनाचं समानत्व झाल्यामुळे होतं. ते म्हणाले, यथा विशुद्ध स्फटिको. मला कल्पना आहे, मी काही तत्वज्ञान झाडत नाही आहे, परंतु कोणीतरी म्हणेल म्हणून मी आधीच खुलासा केला, मी हे कुठल्याही महानुभवपणाने हे बोलत नाही, मला काहीतरी समजलंय म्हणूनही बोलत नाही. अतिशय प्रांजळपणे आपण एक चर्चा करूया. आपण एका परिवारासारखे आहोत सगळेच जण, म्हणून ही चर्चा. आज माझ्यावर प्रसंग आहे, आणखीन कोणावर याच्या आधी येऊन गेलाय, आणखीन कोणावरती येत राहील या महामारीमध्ये. परंतु ह्यातून आपण काही शिकणार आहोत की नाही, आपल्याला काहीतरी चिंतन हवं की नाही, आपण काहीतरी समजून घेणार आहोत की नाही विषय. आणि तो एकदा तत्व कळलं, एकदा समजला विषय, की डोळ्यात पाणी नाही आणायचं हे ठरवलेलं असल्यामुळं मंडळी, एक गोष्ट आपल्या पुढेही म्हणून सांगतोय. ह्याच्यामध्ये कुठेही वडील गेलेत आणि 6व्या दिवशी मी काहीतरी तत्वज्ञान झाडतोय असा त्यातला भाव अजिबात नाही. त्यातला मूळ मुद्दा इतकाच पोटतिडकीचा असा चर्चेचा, की यथा विशुद्ध स्फटिको. जसा शुद्ध स्फटिक असतो, रामचंद्र तिला उदाहरण देतात, दृष्टांत देतात. यथा विशुद्ध स्फटिको लक्तकादि समीपगः. लक्तकादि समीपगः तत्तद्वर्ण युगा भाती वस्तुतो नास्ति रंजनम. असा श्लोक आलाय रामायणामध्ये. ते सांगतात की जसं एखादा शुद्ध स्फटिक आहे आणि त्या शुद्ध स्फटिकाच्या खाली, शुद्ध स्फटिक पांढरा शुभ्र स्वच्छ स्पष्ट एकदम, आरपार सगळं दिसतंय त्याच्यातनं, खाली वरून पाहिलं की खालचा तळ दिसतो, इतका शुद्ध स्पष्ट स्फटिक. आणि त्याच्या खाली जर लाल रंगाचा एखादा कागद खाली घातला, लाल रंगाचं एखादं कापड खाली ठेवलं, तर खालच्या लाल रंगाच्या त्या कापडावरती किंवा त्या कागदावरती तो शुद्ध स्फटिक ठेवल्यावर वरचा स्फटिक सुद्धा लांबनं पाहिला की तांबडा तांबडा दिसायला लागतो. रंग काढला, पिवळा ठेवला, पिवळा स्फटिक दिसायला लागतो, निळा ठेवला, निळा दिसायला लागतो, काळा ठेवला, काळा दिसायला लागतो. तात्पर्य अर्थ असा आहे की जो रंग आपण खाली ठेवू तो रंग स्फटिक धारण करतो. मग प्रश्न असा आहे, मुद्दा असा आहे की स्फटिकाचा रंग मूळचा कुठला आहे? स्फटिकाचा रंग मूळचा कुठला? त्याचं उत्तर रामचंद्र सांगतात, यथा विशुद्ध स्फटिको लक्तकादि समीपगः. खाली जर एखादा काही कागद ठेवला, कापड ठेवलं,
तत्तद्वर्ण युगा भाती वस्तु तो नास्ति रंजनम. ते रंग ते स्फटिक धारण करतो, दिसतं, भासतं, वाटतं की तो लाल आहे, निळा आहे, पिवळा आहे, तांबडा आहे, काळा आहे, जांभळा आहे. पण खरं सांगायचं तर वस्तू तो नास्ति रंजनम. तो तांबडाही नव्हे, तो काळाही नव्हे, तो पिवळाही नव्हे, तो निळाही नव्हे, तो जांभळाही नव्हे. त्याचं जे स्वरूप आहे ते शुद्ध स्पष्ट आहे, शुद्ध स्पष्ट स्वरूप आहे त्याचं. फक्त तो संपर्कात आल्या कारणानं तो तसा दिसतो, भासतो, असतो, पण मुळात ते तसं नसतं. वस्तुतः नास्ति रंजनम. म्हणून लक्षात असं येतं की आपण सुखदुःखादी संबंध यासाठीच मानतो कारण आपल्या विशुद्ध अशा आत्म्यावरती मनाचं प्रतिबिंब पडतं आणि मन अनेक गोष्टी चिंतन करतं. आता माझं कसं होईल, मी काय करेन, मला कोण वाली आहे, मी काय करू शकतो, मला कोण सहकार्य करेल, या असल्या निगेटिव्ह विचारांची सुरुवात जर झाली तर ती शृंखला खूप मोठी वाढत जाते. यापेक्षा परमेश्वर शक्ती जी याच्याही आधी आपल्याबरोबर होती, जी आजही आपल्याबरोबर आहे, जी भविष्यातही आपल्याबरोबर राहणार, असे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये पक्के करूया, असं हे चिंतन किंवा हे विचारधारा पुराणातली किंवा संत वाङ्मयातली आपल्याला खूप मोठं बळ देते. आणि त्यामुळे अनेकांनी खूप सहवेदना व्यक्त केल्या की बुवा सांभाळा, सांभाळून राहा, काळजी घ्या. हे निश्चित आहे की मलाही होऊन गेलेलं असल्यामुळे व्याधीमुक्त जरी झालेलो असलो तरी काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्याचे कोरोना होऊन गेलेल्या लोकांना आणखीन अन्य इन्फेक्शन्स पण होत आहेत, हेही तितकंच सत्य आहे. तरीही बाबांच्या बाबतीत माझ्या सांगायचं तर ते खरोखरच भाग्यवान जीव. कारण आयुष्यभर त्यांनी दत्तचरणांची सेवा केली, दत्त महाराजांच्या पादुकांना पाणी घातलं, वाडीच्या पुजारी मंडळींच्या मुळे आणि दत्त देवस्थानाच्या सहकार्याने वंश परंपरागत 8वी पिढी त्या ठिकाणी दत्तचरणांना पाणी घालण्याचं सद्भाग्य मिळतं आहे. किती सुंदर भाग आहे बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या पादुकांना स्पर्श करायला मिळणं आणि रोज सोळ्यात खालून वरती यायचं आणि पाणी घालायचं. ती वाडी एवढ्यासाठी धन्य आहे की त्या वाडीमध्ये जन्म त्यांचा झाला. किती धन्यतेची गोष्ट. जडितानंतर पुण्यामध्ये अनाथ वसतिगृहात नारद मंदिरात ते शिकले, कीर्तनाचा अभ्यास केला. मी ते जे काय डायरेक्ट इनडायरेक्टली लिहायचं आहे ते परवाच्या एका पोस्टमध्ये लिहिलंच होतं. तसं तर लिहायला गेलो तर पुष्कळ आहे. दिवसाला निगडीला असताना 12 पूजा, 14 पूजा, कधी सत्यनारायणाच्या असतील, कधी गणपती स्थापनेला पहाटे 4 वाजता भिक्षुकीला गेल्यानंतर संध्याकाळी 6-7 वाजता हा माणूस घरी यायचा. अपार श्रम केले, अपरिमित जनसंपर्क केला. गोखले गुरुजी म्हणून सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये, यमुनानगरमध्ये, प्राधिकरणमध्ये आजही त्यांच्या यजमानांचे मेसेजेस जेव्हा येतात भावपूर्ण असे. कीर्तनकुल या संस्थेचं केवढं मोठं तरी कार्य त्यांनी केलं. 12 वर्ष सलग कीर्तन महोत्सव केले. नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यात यायच्या आणि त्यांना माझ्या आईचं साथ निरंतर लाभली. अनेक त्यांच्या सहकार्यांची साथ लाभली त्या काळामध्ये, कारण त्यावेळेला मी मठात होतो शिकायला. कधी असं डोक्यात आलं की आता यंदाच्या वर्षी कीर्तन महोत्सवामध्ये आपण सगळ्या संतांचे विवाह साजरे करूया, की संतांचे विवाहाचे महोत्सव. मग सगळ्या कीर्तनकारांना विषय द्यायचा आणि सगळ्या कीर्तनकारांकडून सगळ्या संतांचे विवाह महोत्सव. कधी डोक्यात आलं की सगळ्या देवांचे विवाह महोत्सव, मग सगळ्यांची विवाह. कधी लक्षात आलं की सगळे वध, हा कीर्तन सप्ताह सगळ्या वधाचा करायचा. मग कंसवध, अमुकवध, शिशुपालवध, सगळे वधच. म्हणजे ज्या ज्या कल्पना, मी तुम्हाला सांगतो, रुक्मिणी स्वयंवर दत्तदास बुवा घाट त्यांचं कीर्तन होतं त्यावेळेला खास बँडवाले बोलवून लाडू चिवड्याची पाकिटं करून प्राधिकरणामध्ये ती वाटली. म्हणजे उत्साह केवढा होता त्यांच्याकडे की सगळ्या प्राधिकरणामध्ये जणू काही आत्ता लग्नच चाललं आहे चिंतामणी मंदिरात, आणि आत्ता रुक्मिणीचं आणि कृष्णाचं आत्ताच लग्न झालं. इतक्या त्या गोष्टीत ते समरस होऊन जायचे त्या गोष्टीत एकदा शिरले की. आणि त्यावेळच्या सगळ्या कीर्तनकुरातल्या निगडी शाखेच्या प्राधिकरणातल्या सगळ्या लोकांनी खूप 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 असं त्यांना सहकार्य केलं. आणि 12 वर्षाचं तिथलं कार्य करून ते वाडीत आल्यानंतर वाडीतल्या सगळ्यांची, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर ईश्वराचे म्हणतात तसं कधी कोणाशी स्पर्धा केली नाही, मत्सर केला नाही. कधी कोणी त्यांची टिंगल जरी केली, टवाळी जरी केली तरी सुद्धा कधी कोणाला चढा शब्द ते कधी बोलायचे नाहीत. फक्त गालातल्या गालात हसायचे आणि पुढे निघून जायचे. शब्द कधी केली नाही. आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी आयुष्य त्यांचं ते जगले. दत्तकृपेने ज्या गुरुपरंपरेमध्ये आम्ही
अनुग्रहित झालो. बेळगावच्या कुंदलेकर महाराजांच्या परंपरेतले काणे महाराज, आमचे सद्गुरू बेळगावचे काणे महाराज, त्या काणे महाराजांकडनं दत्त उपासनाच म्हणजे माझं आईचं, माझ्या आणि माझ्या वडिलांचं नातं आई मुलगा म्हणून, वडील मुलगा म्हणून जितकं होतं तेवढं आम्ही एकमेकाचे गुरुबंधू होतो. कारण एकाच दिवशी रामनवमीच्या दिवशी 2003 साली माझ्या वडिलांना, मला आणि आईला बेळगावमध्ये काणे महाराजांच्या पादुकांवरनं दत्तमंत्राचाच अनुग्रह मिळाला. म्हणजे आम्ही तिघेही एकमेकाचे तसे गुरुबंधूच होतो की एकाच दिवशी आम्हा तिघांना अनुग्रह मिळाला. खरंच सांगतो आपल्याला की एक खूप छान त्यांनी आपला दिनक्रम ठरवलेला होता. 5 पाठ विष्णू सहस्रनामाचे रोज म्हणायचेच, रोज गुरुमंत्राचा जप करायचाच, वाडीच्या दत्तपादुकांना पाणी घालायचं, दिवसातनं 4-4, 5-5 वेळेला देवाच्या कट्ट्यावरती सतत जायचं, आज पालखीलाच जायचं, दिवटी धरायची, चौरी ढाळायची आणि सतत कार्यरत राहायचं. भिक्षुकीला ताट घेऊन गेलं खाली की अभिषेक करायचा, पहाटे पाणी घालून यायचं. हे सगळी सेवा ही वाया जाणार आहे का? कुठल्याही गोष्टीची ही सेवा वाया जाणार नाही कधी. कारण दत्त महाराजांनी त्यांना त्यांच्या सेवेमध्येच पुन्हा रुजू करून घेतलं आहे आणि त्यांचे कल्याणच केलेलं आहे दत्तगुरूंनी. म्हणून मी त्या दिवशीच पहाटे, ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशी पहाटेच 6 वाजता एक पोस्ट टाकली होती की देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंतांतरू नये. की आपण खूप अनुष्ठानं, व्रतवैकल्य, पूजा अर्चा किंवा जपतप करतो, परंतु आपल्या मनाविरुद्ध घडलं, आपण खूप आशेवर असतो ना. मी हे सुखसंवाद यासाठी म्हणतोय की मी कुठल्याही अन्य ह्यानी बोलत नाही, पण मी माझ्या संपर्कातल्या लोकांना सांगितलं त्या दिवशी रात्री की ज्या दिवशी बाबा गेले ना त्या दिवशी रात्री आम्ही दहन करून आल्यानंतर रात्री मी डोळे मिटून झोपण्याच्या आधी दत्तगुरूंना प्रार्थना केली, इष्टदेवतेला प्रार्थना केली की चुकून या 5-7 दिवसात, या 10 दिवसात भावनिक आगतिकतेने कधी कधी जर एखादा चढा शब्द माझ्याकडनं गेला असेल, नाही बाबांचं असं होतंय, बाबा यातनं बाहेर होते, असा एखादा चढा शब्द, चढा म्हणजे थोडंसं तुमच्या नियोजनाच्या मध्ये ढवळाढवळ करून मी काही अवाजवी अपेक्षा धरली असेल मानवी भावनेनं, तर ते तुमच्या नियोजनामध्ये मी ढवळाढवळ केल्यासारखं असेल तर माझं चुकलंय, ते त्याबद्दल मला माफ करा अशी माफी त्या दिवशी रात्री मागितली. परंतु तुम्ही केलेलं नियोजन दिसताना जरी ते असं दिसत असलं की असं का गेले, मग कोरोनामध्ये का गेले, त्यांनी एवढी सेवा केली आयुष्यभर, मग असं का त्यांना निधन यावं, असं जरी वाटलं तरी हे विचार करणं सुद्धा खूप मूर्खपणाचं आहे. जे सगळ्या जगाचं चाललंय, जे सगळ्या जगातल्या लोकांचं चाललंय, त्या जगापासून आपण वेगळे आहोत का? त्या जगराहाटीप्रमाणे जे घडतंय ते घडलं. मृत्यू येणार. कुठे येणार, कसा येणार, कधी येणार, किती वाजता येणार, हे सगळं ज्याचं त्याचं इथे लिहिलेलं असतं. आजच मला एक भेटायला सकाळी सज्जनग्रस्त आले होते. इथे मी राहतोय परमहंसनगरला पुण्यामध्ये. इथे निरंजन रघुनाथांच्या परंपरेतले त्यांचे वंशज मला सकाळी भेटायला आले होते तळमळीला. तर सकाळी ते आले होते, तर त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील मुलीकडे म्हणून भेटायला गेले आणि तिकडे कॅनडामध्ये जाऊन गेले. म्हणजे कोणाचा मृत्यू कुठे लिहिलेला असेल तर ते असं का, या काचं उत्तर मिळत नाही. हे असं आहे, हे असं आहे, हेच त्याचं उत्तर असतं. म्हणून आयुष्यभर खूप छान सेवा, 33 वर्ष ही साधी गोष्ट नाही. 33 वर्ष आमच्या नारायणबुवा काणे म्हणजे नाना बुवांच्या बरोबर पदयात्रा त्यांची 350 किलोमीटर नरसोबावाडी ते अक्कलकोट पायी बाबांची घडली. ही पुण्याही वाया नाही जाणार. 25हून अधिक वेळेला काशी यात्रा, द्वारकेची यात्रा, रामेश्वरला 15 दिवस, बद्रीनाथला आमच्याबरोबर कितीतरी वेळा बाबा आले, आणखीन चारधामची यात्रा झाली. खूप आयुष्य त्यांनी एन्जॉय केलं. त्यांच्या आहे त्या जगलेल्या आयुष्यातल्या ही शेवटची 20-25 वर्ष खूप काही त्यांनी पाहिलं. यात्रा, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य. मागच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी मला विचारलं की विवेक, तू फेसबुक लाईव्हमध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी करायला सांगतोयस, मी काय करू? कसे मित्रत्वाचे संबंध होते. त्यांनी मला विचारलं मी काय करू रे? म्हणलं बाबा, तुम्हाला छान रुद्र म्हणता येतो ना, आपलं कुलदैवत वेळणेश्वर आहे, तुम्ही असं करा की तुम्ही रुद्रावर्तन करा. आपली अशी कॅपॅसिटी नाही, आपली अशी आर्थिक पात्रता नाही की आपल्या मनात आलं की आपण महारुद्र स्वाहाकार करावा, आपण अतिरुद्र स्वाहाकार करावा. तेवढी पैशाची जोडणी किंवा तेवढी आर्थिक सुबत्ता, तेवढी मानवी बळ, मॅन पॉवर ज्याला म्हणतो, ते आपल्याकडं नाही. परंतु आपण मौखिक, ज्याला जपद्वारा म्हणतात, जे समजू शकतील ती भाषा त्यांना कळेल, जपद्वारा तुम्ही करू शकता. तर तुम्ही एवढं करता का की ह्या कोरोना काळात सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वेषां कल्याणार्थम, सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, असा संकल्प करा. म्हणजे आपल्या स्वतःसाठी काहीच नको,
सगळ्यांचं चांगलं होऊ दे असा शुद्ध संकल्प करून रोज एक एकादशनी करा. तुम्हाला 1 तास लागेल, पाऊण ते 1 तास लागेल. रोज 1 तास तुम्ही रुद्रावर्तन करा. बघूया काय गंमत घडते. 11 दिवस 11 एकादशनी केलीत की एक लघुरुद्र होईल. असे 11 लघुरुद्र केलेत की एक महारुद्र होईल. म्हणजे मौखिक द्वारा तुमच्याकडनं महारुद्राचे अनुष्ठान घडेल. आणि बघता बघता त्यांनी ते इतकं मनावरती घेतलं की तसाच संकल्प केला, सर्वेशाम कल्याणार्थम, सगळ्यांना कोरोनातून विमुक्ती व्हावी, कोरोना रोगाचं उच्चाटन व्हावं, सगळ्यांना त्यातनं आधार मिळावा, त्यातनं सगळे बाहेर पडावेत, असाच संकल्प करून लॉकडाऊन सुरू झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी जपाला सुरुवात केली. आणि बघता बघता सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. आपण छोटी छोटी पावलं टाकणं फार महत्त्वाचं असतं. ती छोटी छोटी पावलं टाकली की आपण आपोआप पुढे पुढे सरकतो. 2 महारुद्र आपल्या तोंडून उच्चारण झालं त्यांच्याकडनं. म्हणजे 1 महारुद्र, असे 11 लघुरुद्र, म्हणजे 22 लघुरुद्र श्री वेळणेश्वराच्या कृपेने, दत्तकृपेने बसल्या जागेवर त्यांच्याकडनं झाले. ही मरणापूर्वी, मृत्यूपूर्वीची त्यांच्याकडनं भगवंतांनी करून घेतलेली सेवाच आहे ना. सगळ्यांच्या कल्याणासाठी मागितलं. जेव्हा माणूस इथून सुरुवात करतो तेव्हा तो माझ्यासाठी असतो, आणि जेव्हा तो सगळ्यांसाठी मागायला लागतो ना, तेव्हा तो लहान राहतच नाही, तो सगळ्या जगासाठी मागतो, तेव्हा तो खूप मोठा होतो. आणि म्हणून स्वतःपासून सुरुवात करतो, आणि जेव्हा ते सगळ्या जगापर्यंत जातं की सगळ्यांचं कल्याण होऊ दे, तेव्हा तो सर्वांतरयामी असलेला परमात्मा निश्चित निरपेक्ष सेवा करणाऱ्या जीवावर कृपा केल्याशिवाय राहील का, मला सांगा. त्यामुळे खूप छान संध्याकाळी आम्ही वैश्विक विश्व उपासना करायचो, त्याच्यात 1 तास संध्याकाळी ते घालवायचे. पण कुठल्या तरी बेसावध क्षणी या रोगानं, जे वीक आहेत, जे अशक्त आहेत, त्यांना हा रोग पकडतो. तसं पकडल्या गेलं डायबिटीस पेशंट असल्यामुळे. आणि आहे ही वस्तुस्थिती एकदा तुम्ही मनानं स्वीकारल्यानंतर शोक न करता, दुःख होणं हे स्वाभाविक आहे आणि ते झालंच पाहिजे. त्याला पुढे मी लावतोय, दुःख हे झालंच पाहिजे. आपण काही कोणी संत सत्पुरुष सिद्ध महात्मे नव्हेत की एकदम निरंतर राहावं. मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. मी जेव्हा 2015 साली घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं अनुष्ठान दत्तगुरूंच्या कृपेने झालं, त्यावेळेला मी असे घडले बाबा नावाचं एक पुस्तक वाचत होतो, बाबा बेलसरांचं. आणि त्या पुस्तकामध्ये भटजीबुवा म्हणून एक संदर्भ आला होता. आमचे एक मित्रवर्य, आमचे मिलिंदजी वाघ, त्या मिलिंददादा वाघांनी मला ते पुस्तक पाठवलं होतं. पहिला भाग मी वाचला आणि त्या भागामध्ये हैदराबादला भटजी बापू म्हणून होऊन गेले. नीट ऐका, सगळ्यांना आवाज ऐकायला असेल, कारण आजूबाजूला पण लाईव्ह कोणाचं चाललंय, त्यामुळे ते कोणी क्लास वगैरे घेतात, त्यामुळे त्यांचाही आवाज इथे येतोय डिस्टर्बन्स, पण ऐकायला येत असेल आपल्याला. ते जे भटजी बापू होते, त्या भटजी बापूंचा प्रसंग मी वाचत होतो. किती पुस्तकं किंवा ही सगळे विचार असतात ना, ते आपल्याला आपण घेत राहावं, रिसिव्हिंग, आपण स्वीकारत राहावं. वाचनातून, श्रवणातून, सगळ्या पद्धतीतून, मोठी माणसं सांगतात त्यातनं, ते कुठेतरी साठवलं गेलं ना की ते कुठेतरी आपल्याला इम्प्लिमेंट करता येतं. आपल्या आयुष्यात घटना घडते तेव्हा, म्हणजे करावं अशी धारणा असावी. त्यावेळेला वाचलं होतं भटजी बापूंचं उदाहरण, की त्या पुस्तकामध्ये असं वर्णन केलं होतं की 2 प्रसंग भटजी बापूंच्या आयुष्यात झाले. अतिशय ग्रेट, अतिशय थोर, महान असे सत्पुरुष होऊन गेले भटजी बापू. एकादशीचं व्रत त्यांच्या घरात असायचं. त्यांना गाण्याचा अभ्यास खूप प्रख्यात होते, प्रख्यात गायक होते. खूप मोठा गायकीचा त्यांचा अभ्यास होता. सगळंच होतं, वैदिक होते, ब्राह्मण होते, सगळं 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 छान होतं. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ते एकादशीचं व्रत करायचे. एकादशीवाले भटजी बापू म्हणून प्रसिद्ध होते. द्वादशीला त्यांच्याकडे खूप पान जेवण व्हायचं हैदराबादला. तर रेल्वे स्टेशनवर जरी कोणी उतरलं तरी सुद्धा कोणीतरी विचारायचं की कहा जाना है, तर म्हणे द्वादशी के बम्मन के या, म्हणजे द्वादशीला ज्या ब्राह्मणाकडे अनुष्ठान होतं तिकडे, की सगळे रिक्षावाले सुद्धा, सायकल रिक्षावाले बरोबर, घोडावाले, टांगावाले बरोबर तिथं घेऊन पोचवायचे भटजी बापूंच्याकडे. इतके ते प्रख्यात होते. सांगायचं तात्पर्य, एकदा असं झालं की त्या चरित्र मी वाचत होतो, असे घडले बाबा, त्याच्यामध्ये असं 2 संदर्भ भटजी बापूंच्या आयुष्यातले वाचले. मी त्या वेळेला विचार केला होता 15 साली, ते वाचताना ते पुस्तक वाचून चिंतन केलं, काय माणूस असेल हा, पराकोटीचा निर्धार असेल या माणसाकडे, की याही प्रसंगात ते इतके स्थितप्रज्ञ राहू शकले. म्हणजे प्रसंगच असा घडला होता की एकदा एक माणूस मध्य प्रदेशातून त्यांची ओळख काढत हैदराबादला, सिकंदराबादला येतो, तिथून तिथं येतो आणि आज त्यांच्या घरामध्ये शिरतो.
तर तो घरातलं वातावरण असं असतं की त्या दिवशी त्यांची मंडळी म्हणजे बायको वारलेली असते. वेगळा प्रसंग सांगतोय. त्यांची सौभाग्यवती वारलेली आहे सकाळी आणि त्यांचे जे शिष्य आहेत किंवा त्यांचे जे तिथले सेवेकरी आहेत, तर कोणी तिरडीची व्यवस्था करायला धावतंय, कोणी कुठे धावतंय, कोणी काय व्यवस्थेला धावतंय, कोण आणखीन कुठे. पण भटजी बापू आतल्या खोलीत बसलेले आहेत आणि तो माणूस मध्य प्रदेशातनं तिथं पोचतो आणि नमस्कार करतो. त्याला कळत नाही कारण तो वेगळ्या प्रांतातनं आलेला होता आणि त्याला तितकं लक्षात आलं नाही की कसं काय चालू आहे, काय चालू आहे ते. तर तो बसतो आणि तो आला होता गाणं शिकण्यासाठी. तर त्याने येऊन महाराजांना नमस्कार केला भटजी बापूंना आणि त्यांनी विचारलं की महाराज आप मुझे ध्रुपद धमाल सिखाओगे. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तंबोरा काढा. त्यांनी तंबोरा काढला. आज फेसबुक लाईव्ह करत असताना मलाही असं वाटलं होतं की हे करणं किती संयुक्तिक राहील. आपण हे बोलावं की न बोलावं, आपण ह्या पद्धतीनं करावं की न करावं. कारण जग आहे, लोक म्हणजे ओक. लोक चार पद्धतीने बोलतील की अरे वडिलांचे 10 दिवस होण्याच्या आधी हा फेसबुक लाईव्हवर बोलतोय. लोकांच्या गोष्टीकडे ऐकून वागणारा माणूस मी नव्हे, पण तरीसुद्धा ज्या जगात आपण राहतो त्या जगरहाटीला धरून चालावं लागतं. पण हे असे प्रसंग घडल्यानंतर लक्षात येतात, वाचलेले ऐकलेले असल्यानंतर, की तुम्ही तुमच्या तत्वाशी घट्ट असलात की जगाची फार काळजी करत बसायचं नाही. भटजी बापूंनी तंबोरा काढला आणि त्या गायकाला खूप व्यवस्थित रीतीने ध्रुपद धमाल शिकवलं, असं त्या चरित्रात लिहिलंय. पाऊण एक तास तुम्ही जे आत्ता श्रोते 380च्या संख्येने वरती ऐकताय, तुम्ही फक्त एक कल्पना करा, आपल्या आपल्या घरात सकाळी बायको वारलेली आहे आणि दुपारी 10:30-11 वाजता बाकीचे तयारीला लागलेत आणि एक माणूस घरात येतो आणि तो म्हणतो मला गाणं शिकवा. आणि हा महापुरुष ते तंबोरा काढून त्यांना ध्रुपद धमालातल्या ज्या ताना आहेत त्यातलं जे मर्म आहे ते शिकवत होते. आणि त्यानंतर ती जी गर्दी झाली ते सगळे जवळजवळ यायला लागले. ते म्हणाले चला आता ही सगळी तयारी झाली, आता आपण जाऊया. तर तो माणूस बघितल्यानंतर त्याची काय स्थिती झाली असेल त्या माणसाची. तो एकदम गहिवरतो, त्याला धक्का येतो, तो धक्का बसतो. तो म्हणतो की अरे म्हणे गुरुजी अगर ऐसा था तो आपने हमको बताना चाहिए था. हे एवढं टोकाचं दुःख असताना म्हणजे मंडळी गेलेली असताना तुम्ही. त्याने मंडळी गेली हा वेगळा विषय झाला, पण तू जेवढ्या लांबनं त्या संगीतासाठी तळमळत आलास, ती संगीत कला आपल्याला अवगत व्हावी म्हणून आलास, ज्या तत्वासाठी तू आलास, तर तुला जाता जाता ते दिलं. मी तुला ते न देण्याने बायको काही परत उठून बसणार नाहीये ना मेलेली. त्यामुळं तुझं काम मार्गी लागलं ना, तू आता जा. असा एक प्रसंग त्या चरित्रात आहे. आणि दुसरा प्रसंग तर त्याहून फार महत्वाचा आहे. का डोळ्यात पाणी काढायचं नाही याच्यासाठी फार उद्बोधक आहे. त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा, तो अचानक त्याचा मृत्यू होतो भटजी बापूंचा. आणि तेव्हा सगळेजण रडत असतात आणि आपल्याकडे एक अशा खुळ्या कल्पना आहेत की रडलं म्हणजे दुःख व्यक्त होतं, मुद्दाहून भावनिक बोललं जातं, मग लोक रडतात. काहींना तो उमाळा येतो मग रडतात, काही जण मुद्दाहून रडतात. तर काही जण ते भटजी बापू स्थितप्रज्ञ बसून पांडुरंगाचं नामस्मरण करत होते. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की अहो तुम्ही रडत का नाही. फार सुंदर आहे, भाव फार सुंदर आहे कथेतला. तुम्ही रडत का नाही. तुम्हाला शोक नाही का, तुम्हाला दुःख होत नाही का, तुम्हाला काही वाटतच नाही का. तुमचे पोटचा मुलगा गेलाय, तुम्हाला काही वाटत नाही का. त्याने दिलेलं उत्तर फार छान आहे. त्यांनी सांगितलं की मुलगा कुठं गेलाय हे मला माहिती आहे. जसं आपण एखादा प्रवास करतो आणि एखाद्या प्रवासामध्ये जात असताना वाटेत एखादा आपला सहप्रवासी उतरतो आणि तो उतरल्यानंतर त्याचं पुढचं नियोजन जर आपल्याला माहीत असेल, तो उतरल्यानंतर त्याला कोणीतरी घ्यायला येणार आहे, त्याला सुखरूपपणे कुठल्या तरी ठिकाणी घेऊन जाणार आहे, तिथे गेल्यानंतर त्याचे कुठलेही हाल होणार नाही आहेत, त्याची सगळी पुढची सोय झालेली आहे, हे सगळं जर आपल्याला माहीत असेल तर तो माणूस आपल्याला सोडून गेलाय आणि तो उतरून गेल्यानंतर आपण शोक करतो का रडतो का काय करतो. आपण म्हणतो काळजी घ्या, पुढचं सगळं छान होऊ दे, परत भेटू बोलू किंवा काय असं. म्हणजे आपल्याला ज्ञात असतं. तर जसं पुढं त्याचं काय झालं हे माहीत असतं. तर मुलगा लौकिक अर्थानं गेलाय, पण पारलौकिकदृष्ट्या त्याचं काय कल्याण झालंय हे मला सद्गुरू तत्वानी, सद्गुरू कृपेने माहिती आहे, पांडुरंगाच्या कृपेने माहिती आहे. मग मी का रडत बसू. किंवा लांब अमेरिकेत मुलगा आहे आणि फोनवर आपण बोलतो, मध्यंतरी आपण काहीच बोललो नाही आणि तो तिथे आहे, जिथे आहे तिथे छान आहे. इथे आहे का आत्ता नाही, पण तिथे कुठेतरी लांब अंतरावर आहे, पण आहे आणि आहे तिथे छान आहे असं म्हटल्यानंतर जसं इथे आई वडील व्यवस्थित असतात, तसं उपासनेचा आश्रय, आत्ता कुठेतरी लिहिलं आहे, अगदी खरं आहे. उपासनेचा आश्रय, उपासने वीण निराश्रय. त्या उपासनेचाच आश्रय ज्यांनी ज्यांनी केला, एक तत्व धरलं, दत्त, राम, कृष्ण, देवी, मारुती, गजानन महाराज, साईबाबा, जे तत्व धरलं आणि त्या तत्वाला पूर्ण शरणागत भावनेनं शरण गेले आणि अखंड कार्य केलं,
त्यांचं कधीही अकल्याण होणार नाही हा दृढ विश्वास ठेवावा. आणि त्यांची पुढची सोय सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. ते सद्गुरू ते भगवान दत्तात्रय असं अर्धवट टाकून देणार नाहीत त्या जीवाला. त्यामुळं ती एकदा खात्री पक्की असली की दुःख होणं हे स्वाभाविक आहे, परंतु शोक करत बसणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळं शोक करता कामा नव्हे. भिंत हलेल एखाद्या भूकंपाने, फक्त कोसळू देता कामा नव्हे. हलणं हे स्वाभाविक आहे, हलणं हे नैसर्गिक आहे, त्या आघाताचा तो परिणाम असतो. पण कोसळू दिलं की संपला विषय. कोसळता कामा नये. हलणं हे स्वाभाविक आहे, दुःख होणं हे अगदी 100% स्वाभाविक आहे. पण शोक करणं हे अतिशय मूढपणाचं लक्षण आहे. मग नेमका आत्मा आहे कोण? आत्मा नेमका काय आहे? आत्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे? याविषयी उद्यापासून मी संध्याकाळी 5 वाजता 5:30 वाजता माफ करा संध्याकाळी 5:30 वाजता एका स्तोत्रावरती चिंतन या निमित्तानं, दिवस कार्य सकाळी होत राहतील, पण संध्याकाळी आत्म्याचं नेमकं तत्व काय आहे, आत्मा म्हणजे नेमकं काय तत्व आहे, याविषयी श्रीमदाद्य शंकराचार्य आपल्याला काय मार्गदर्शन करतात, यथामती यथाशक्ती 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास जे शक्य होईल ते उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आपण नक्की बघूया. उद्या संध्याकाळपासून 5:30ला त्या दृष्टीने क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे आपल्या या काळामध्ये जास्तीत जास्त जप करावा, अनुष्ठान करावा. अशी काही दुर्घटना घडली की ओगाळत बसण्यापेक्षा, म्हणून मी फोनसुद्धा करत नाही, कारण फोन येत आहेत ना ज्यांचे कोणाचे व्हॉट्सॲप कॉल येत आहेत ना, ते सुद्धा असे चित्रविचित्र येत आहेत की बाबा 14 दिवस होते का, मग तुम्ही कुठे होतात, ते कुठे होते, म्हणजे प्रश्नावली विचारल्यासारखेच की आत्ता मी कुठल्या मानसिक स्थितीत आहे किंवा मी आत्ता कुठल्या स्थितीत आहे ते न जाणून घेता फक्त प्रश्नोत्तरं चालू असल्यासारखं. कारण आपण चौकशी करतोय, काहीतरी विचारलं पाहिजे. लोकांचं काहीच चुकीचं नसतं, पण ते इतकं इरिटेट होतं की एका पाठोपाठ दुसरा फोन, दुसऱ्या पाठोपाठ तिसरा फोन, ते घेणं सुद्धा प्रॅक्टिकली शक्य होत नाही. त्यामुळं ज्यांचे फोन माझ्याकडनं उचलले गेले नसतील तर तो उद्दामपणा किंवा अहंकारीपणा असं न समजता माझ्या शारीरिक मर्यादा असल्यामुळे मी ते फोन उचलू शकलो नाही, किंवा जेवढे मेसेजेस आले त्या प्रत्येक मेसेजेसना मी उत्तर देऊ शकलो नाही, तर ते कुठलाही अहंकार किंवा कुठलाही काय म्हणूया दुर्लक्ष केलं असं कुणी कृपा करून समजू नका. सगळ्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेत, पण मी एकटा माणूस 2-2.5 हजार मेसेजेसला कसं उत्तर देऊ तुम्ही सांगा. त्यामुळे मला शारीरिक मानसिक सगळ्या मर्यादा आहेत. मी पण एक सर्वसामान्य माणूस असल्याकारणानं मला त्या गोष्टींना मर्यादा आहेत. त्यामुळे मी आपल्याला या माध्यमातून सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो, नमस्कार करतो की आपण माझ्या या पडत्या काळामध्ये, माझ्या या काळामध्ये या सगळ्यामध्ये अर्थव्यवस्था पण फार महत्त्वाची लागते. खूप अर्थ, म्हणजे अर्थ व्यवस्था, याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल की डॉक्टरांनी सांगितलं की 20,000 द्या की 20,000 पाठवायचे, 30,000 द्या की 30,000 पाठवायचे, पण हे सगळंच्या सगळं नियोजन आधी संकट आणि संकटाच्या आधीची व्यवस्था दत्तकृपेने झाली. त्यामुळे कधीही कुणापुढे हात पसरायची वेळ आली नाही किंवा ती वेळ कधीच येणार नाही दत्तकृपेने. पण दुसरी बाजू पण नाण्याची सांगायची म्हणजे ते नियोजनही दत्तकृपेने तयार होतं. वाडीतील मंडळी सगळी पाठिंबा देऊन तयार होती. आपल्यापैकी कित्येक श्रीपाद श्रीवल्लभ फेसबुक पेजवरील ब्रॉडकास्ट लिस्टवरील यूट्यूबवरच्या कितीतरी लोकांनी श्रद्धेनं 500 रुपये 1100 रुपये पाठवले. पण तत्क्षणी मी पोस्ट लिहून सगळ्यांना सावध केलं होतं की मला विचारल्याशिवाय अजिबात कोणी पाठवू नका, कारण वडील आजारी आहेत आणि मुलाने पैसे कमवले असा कुठलाही शब्द मला माझ्या आयुष्यात कधी घ्यायचा नाही. त्यामुळे मी अतिशय निर्धारपूर्वक ती पोस्ट टाकली होती की कोणी मला विचारल्याशिवाय एक पैसा पाठवू नका. पण नाण्याची दुसरी बाजू सांगतो. अमेरिकेमध्ये जिथे क्लासेस चालू आहेत तिथल्या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं आपापल्या ठिकाणी चर्चा करून स्वतःहून, काय असतं की एक शब्द असा असतो आपल्याकडे, काही लागलं तर सांगा. आता काही लागलं तर सांगा जो अडचणीत असतो तो काय असं सरळ सांगत नसतो. काही गोष्टी ह्या आपण स्वतःहून समजून घेऊन करायच्या असतात. तर माझ्या बाबतीत हे सांगत नाही, इतर जर कोणाच्या बाबतीत असेल तर केवळ काही लागलं तर सांग किंवा काही लागलं तर सांगा असे भाषा न वापरता स्वयंस्फूर्तीनं त्या माणसाच्या पाठीमागे शब्दरूपाने, अर्थरूपाने, द्रव्यरूपाने, कधी भावनेच्या रूपानं पाठीमागं उभंच राहावं. लागलं तर सांग हा खूप डळमळीत शब्द आहे बरं का. त्याच्यामध्ये काही अर्थ असत नाही, कारण तो माणूस त्या अवस्थेत असतोच त्यावेळेला. तर अमेरिकेतल्या क्लास चालू असलेल्या शिकागोतल्या लोकांनी, कॅलिफोर्नियातल्या लोकांनी, काही लोकांनी खरंच उत्स्फूर्त असा पुढाकार घेतला, जे की मी त्यांना सांगितलेलं नव्हतं की मला
याचना केली नव्हती, पण त्यांना असं वाटलं की बुवांना आपण या प्रसंगात काही ना काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. आणि त्यांनी खरोखर पुढाकार घेऊन, म्हणजे काहीही मी याचना न करता त्यांनी दिलं, ही दत्त महाराजांची कृपा. कारण नुकतंच पायाचं ऑपरेशन करून आम्ही बाहेर पडलो आणि एकदम हा 3-4 लाखाचा खर्च अंगावरती आला, परंतु याही प्रसंगात कोणापुढेही हात पसरायची वेळ दत्तकृपेने आली नाही. आणि हेही आर्थिक नियोजन दत्तकृपेने पार पडलं. ही सगळी वाडीच्या पादुकांची, वाडीतल्या पुजारी मंडळींची आणि आपल्यासारख्या दत्तभक्तांची आणि गुरुभक्तांची कृपाशीर्वाद आहेत. त्यामुळे आपल्या कित्येक जणांनी या दरम्यानच्या काळात माझ्या आरोग्यासाठी, बाबांच्या आरोग्यासाठी गजानन विजय वाचलं, कोणी साई सच्चरित्र वाचलं, कोपरगाव शिर्डीच्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे एकमेकात चर्चा करून पाठिंबा दिला. आणि त्यांचंही निवेदन, त्यांच्याविषयी कृतज्ञता, शिकागोचे आमचे खापेकर साहेब असतील किंवा हे सगळे मंडळी, आमचे नयनाताई, मनोजदादा, नीताताई गुप्ता, आमचा सगळ्यांची नावं घेणं केवळ अशक्य आहे, परंतु ही सगळी मंडळी, आमची विवेक श्रीवल्लभ ग्रुपमधील सगळी मंडळी, अमित कुलकर्णी असतील, सगळी मंडळी, सगळीच मंडळी, सगळ्यांची नावं घेता येणं केवळ अशक्य आहे. मोहन पुणतांबेकर असेल, गौरीताई असेल, गोंदवलेकर महाराजांच्या ग्रुपमधली कॅलिफोर्नियातली मंडळी असतील, ही सगळी मंडळी मानसिक, भावनिक आधार देत होती. आपणही सगळ्यांनी खूप आधार दिला, व्रतवैकल्य अनुष्ठानं केली, आमच्यासाठी मंगलकामना केली. त्या सगळ्यांच्या विषयी गेल्या 20-21 दिवसात आपण जे आमच्या पाठीशी उभं राहिला, त्या आपल्या सगळ्यांना माझं कृतज्ञतापूर्वक वंदन, कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि आपला आशीर्वाद आणि पाठिंबा असाच माझ्या पाठीशी ठेवा. भविष्यामध्ये हे दिवस कार्य झाल्यानंतरसुद्धा पुढे जे जे काही करायचं आहे, जसं काही होईल ते दत्तकृपेने, सद्गुरुकृपेने घडत राहील. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा असाच कायम राहू दे. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता पुनश्च एकदा आपण आत्मा नेमका काय आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, तो द्वंद्वात अडकला आहे का द्वंद्वाच्या पलीकडचा आहे, याविषयीचं चिंतन उद्या आपण यथामत यथाशक्ती दत्तकृपेने बघू. आणि या चिंतनामध्येच हे दिवस कार्यसुद्धा पार पडू देत, अशी संकल्पना दत्तकृपेने आली. म्हणून हा उपक्रम पुन्हा एकदा थांबतो. बरोबर 1 तास होत आलेला आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण जिथे कुठे आहात तिथं सुखरूप राहावं, सुरक्षित राहावं आणि या रोगामध्ये कुठेही आपल्याला कुणालाही कुठलीही बाधा न होता, ज्यांना झाली असेल ते त्यातनं बाहेर पडून छान होवोत, अशी मंगल कामना दत्त महाराजांच्या चरणी करतो. आणि सगळ्यांना विनम्रतापूर्वक वंदन करून मी आपली रजा घेतो. पुन्हा शेवटचं सांगतो, माझ्याकडनं मेसेजेसना रिप्लाय नाही आला किंवा मी फोन उचलला गेला नाही तर कृपा करून कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. मला काही शारीरिक मर्यादा असल्यामुळं मी एका पाठोपाठ एक किती फोन घेणार किंवा प्रत्येकाच्या आलेल्या मेसेजला प्रत्युत्तर किती देणार, या मर्यादा असल्यामुळे आपण खरोखर मला अंतःकरणपूर्वक समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता पुन्हा एकदा भेटूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.